हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही मराठी वाक्य आपण बोलत असतो त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्याच्या रचनेनुसार कसे करायचे ते समजून घेणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहे। बघा, अशा प्रकारचं वाक्य आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असते। एखाद्याला आपण भेटायला गेलो तर आपण सांगतो तिथे की मी आपल्याला भेटण्यासाठीच आलेलो आहे। तर सर्वात आधी मग आता हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातील आहे? सर्वात आधी तर हे जे क्रियापद आहे ते आहे म्हणजेच हे वर्तमान काळातील वाक्य आहे। आणि बघा इथे काय दिलेलं आहे, आलेलो आहे म्हणजे येण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे। आपण तिथे गेल्यावरच सांगतो की मी इथे तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहे, म्हणजेच येण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे। मग आता अशा प्रकारच्या जे वाक्य असतात त्याचं जे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन असतं ते कसं करायचं, त्यासाठी आधी आपण आता त्या काळातील रचना लिहून घेऊ। तर सर्वात आधी आपण घेत असतो सब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजेच आता तुम्हाला माहिती झालेलं असेल, मी इथे शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता। त्यानंतर आपण इथे पूर्ण काळ आहे त्यामुळे आपण आहे या क्रियापदासाठी हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो। आता हॅव किंवा हॅज हे जे क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद ते आपण कर्त्यानुसार वापरत असतो। मग त्यानंतर आपण घेत असतो V3 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप। व्ही म्हणजेच काय, वर्ब, आणि वर्ब म्हणजेच काय, क्रियापद, म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आपण घेत असतो। आणि मग नंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला मराठीत आपण म्हणतो कर्म। म्हणजेच अशा प्रकारे या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे। मग आता सर्वात आधी आपल्याला कर्ता घ्यायचा आहे जेव्हा आपण इंग्रजीत करू तेव्हा। मग कर्ता कोणता आहे, मी। मग मी साठी आपण काय वापरत असतो इंग्रजीत, तो शब्द इथे लिहायचा, आय वापरत असतो आपण मी साठी। मग त्यानंतर आय नंतर आपण काय वापरत असतो, हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो। आय हॅव, त्यानंतर वी हॅव, दे हॅव, यू हॅव, अशा प्रकारे। आणि ही हॅज, शी हॅज, इट हॅज, अशा प्रकारे आपण हॅज वापरत असतो। म्हणजेच आय नंतर आपण इथे काय वापरणार आहोत, हॅव, आय हॅव। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे क्रियापदाचे तिसरे रूप, कारण हा पूर्ण काळ आहे। पूर्ण काळामध्ये मग तो वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, पूर्ण काळ जेव्हा असतो, वाक्य आपल्याला पूर्ण काळात बनवायचे असते तेव्हा तिथे जे क्रियापद असते त्याचे तिसरे रूपच घ्यायचे असते, हे लक्षात ठेवायचं। आता बघा इथे आलेलो हे क्रियापद आहे म्हणजेच येणे, आणि भेटण्यासाठी म्हणजेच भेटणे, हे दोन क्रियापद इथे आलेले आहेत। मग आता कोणतं क्रियापद घ्यायचं, तर हे जे 2 नंबरचं क्रियापद आहे नंतरचं त्याआधी आपण घेत असतो। बऱ्याच वेळेला अशा प्रकारची वाक्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत। मग आपण पहिल्यांदा कोणतं घेणार आहोत, हे क्रियापद घेणार आहोत 2 नंबरचं, आलेलो म्हणजेच येणे। मग येण्यासाठी आपण कम हा शब्द इंग्रजीत वापरत असतो। मग त्याचा आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे, ते आहे कमच। कम, केम आणि कम थर्ड फॉर्म, आय हॅव कम। नंतर आपल्याला हे घ्यायचं आहे क्रियापद भेटण्यासाठी, म्हणजेच मूळ क्रियापद आहे भेटणे। मग त्यासाठी आपण मीट हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो, मग तो आपण टू मीट असा घेत असतो। दुसरं क्रियापद हे अशा प्रकारे आपण घेत असतो, आय हॅव कम टू मीट। मग ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, मी भेटायला आलेलो आहे। कोणाला भेटायला आलेलो आहे, ऑब्जेक्ट काय आहे, तर आपल्याला, म्हणून आपण इथे घेणार आहोत त्यासाठी यू। आपण असं आदरार्थी इथे घेतलेलं आहे की आपल्याला, आपण असं घेतलेलं आहे, तुला घेतलेलं आहे का, मी तुला भेटण्यासाठी आलेलो आहे, किंवा तुला जरी असलं तरी आपण इथे यूच वापरणार आहोत। म्हणजेच आपल्याला साठी सुद्धा आपण आदरार्थी आहे त्यामुळे इथे सुद्धा आपण यूज घेतलेला आहे। आय हॅव कम टू मीट यू म्हणजेच मी आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहे। त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तू त्यांच्यासोबत का खेळत नाही। बघा अशा प्रकारचं वाक्य आपण मुलांना बऱ्याच वेळेला वापरत असतो। काही वेळेला मुलं खेळत नाही, त्यांच्या मित्रांसोबत काही झालेलं असेल भांडण वगैरे, मग आपण विचारतो की तू त्यांच्यासोबत का खेळत नाही। मग आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते आधी बघायचं। सर्वात आधी तर हे इथे नाही हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो नकारार्थी प्रश्न आहे। मग आता त्यानंतर काळ कोणता आहे,
तू त्यांच्यासोबत का खेळत नाही? आहे, नाही म्हणजेच हा वर्तमान काळातील प्रश्न आहे, नकारार्थी आणि वर्तमान काळातला प्रश्न आहे. त्याचबरोबर इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे. का हा शब्द आलेला आहे म्हणून. मग आता आपण ह्याची सुरुवातीला रचना लिहिणार आहोत. प्रश्नार्थक शब्द आपण सुरुवातीला घेणार आहोत, म्हणून मी इथे लिहिणार आहे WH वर्ड म्हणजेच काय तर प्रश्नार्थक शब्द. जो काही या मराठी शब्दासाठी प्रश्नार्थक शब्द असेल तो आपण इथे सुरुवातीला घेणार आहोत. त्यानंतर आपण इथे हा वर्तमान काळ आहे, त्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद कोणते वापरत असतो? डू किंवा डज. हे सहाय्यकारी क्रियापद आपण वर्तमान काळामध्ये प्रश्न बनवताना वापरत असतो. मग हे असते डू आणि डज, हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपल्याला कर्त्यानुसार वापरायचे असते. त्यानंतर हा आता कोणता प्रश्न आहे? नकारार्थी प्रश्न आहे, त्यामुळे या सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण काय वापरणार आहोत? नॉट वापरणार आहोत. त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. आणि त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. शॉर्टमध्ये घेणार आहे मी इथे आणि मग क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मग या प्रश्नाची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे. मग आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे का. मग कासाठी आपण वापरतो व्हाय. नंतर आपल्याला डू किंवा डज घ्यायचा आहे, तर ते कर्त्यानुसार घ्यायचं आहे. मग सब्जेक्ट कर्ता कोणता आहे? तू. मग तूसाठी आपण काय वापरतो? यू हा शब्द वापरतो. मग यू नंतर आपण डू वापरतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? डू नॉट. पण डू नॉट असं न घेता आपण याचं संक्षिप्त रूप घेणार आहोत डोंट. बघा, व्हाय डोंट, डू नॉट त्याचं घेतलं संक्षिप्त रूप डोंट. नंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता का आहे? तू. मग तूसाठी आपण वापरतो यू. व्हाय डोंट यू. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे. क्रियापद आहे खेळत, म्हणजेच मूळ क्रियापद आहे खेळणे. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये घेतो प्ले. मूळ रूपच घ्यायचं आहे. व्हाय डोंट यू प्ले. मग ऑब्जेक्ट काय आहे? कर्म काय आहे? त्यांच्यासोबत. बघा, तू का खेळत नाही? मग कोणासोबत? तर त्यांच्यासोबत. मग आता अशा प्रकारे जेव्हा दोन शब्द जोडलेले असतात म्हणजे त्यांच्या आणि सोबत, तेव्हा आपण हे 2 नंबरचा शब्द आधी घेत असतो. म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत? सोबतसाठी इंग्रजी शब्द विथ आणि त्यांच्या, त्यासाठी आपण वापरतो देम. विथ देम म्हणजेच काय? त्यांच्यासोबत. आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह. बघा, अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे. व्हाय डोंट यू प्ले विथ देम? तू त्यांच्यासोबत का खेळत नाही? अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे. बघा, बऱ्याच वेळेला आपण बोलतो अशा प्रकारचं वाक्य की त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे, त्यामुळे तो करू शकत नाही ते काम. अशा प्रकारे. सर्वात आधी तर मग आता हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे. मग आता वर्तमान काळामध्ये रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप. व क्रियापदाचे पहिले रूप घेतल्यानंतर एकवचनी तृतीय पुरुषी कर्ता असेल तर अशा वेळेस आपण यस किंवा इयस हा प्रत्यय क्रियापदाला लावत असतो. आणि त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म. अशा प्रकारे मग या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? त्याच्या, म्हणजे त्यासाठी आपण काय घेतो? ही हा शब्द. तो, त्याने या अर्थी आपण इथे काय घेणार आहोत? ही. त्यानंतर क्रियापद अभाव आहे म्हणजे अभाव असणे, त्यासाठी आपण लॅक हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो. मग आता इथे एकवचनी कर्ता आहे, त्यामुळे आपण त्या क्रियापदाला काय लावणार आहोत? यस लावणार आहोत. म्हणून आपण इथे घेणार आहोत लॅक्स. LACK आणि त्याला प्रत्यय लावणार आहोत यस म्हणजेच लॅक्स. ही लॅक्स. त्याच्यात अभाव आहे कशाचा? आत्मविश्वासाचा. मग आत्मविश्वास त्यासाठी इंग्रजीमध्ये आपण म्हणतो सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणून आपण इथे घेणार आहोत सेल्फ कॉन्फिडन्स. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार होणार आहे. ही लॅक्स सेल्फ कॉन्फिडन्स. त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे. अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तिने चुकीचे उत्तर लिहिलेले होते. बघा, आता सर्वात आधी तर काय बघायचं? काळ ओळखायचा. वाक्याचा काळ कोणता आहे? होते म्हणजेच भूतकाळ, क्रिया होऊन गेलेली आहे. आणि लिहिलेले होते
लिहिलेले होते म्हणजे लिहिण्याची क्रिया ही भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. म्हणजेच हा जो काळ आहे तो कोणता आहे? पूर्ण भूतकाळ आहे. हे बघा. मग आता पूर्ण भूतकाळामध्ये वाक्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेणार आहोत. इंग्रजीमध्ये कशी असते ते लिहून घेणार आहोत. सर्वात आधी तर आपण काय घेत असतो? कर्ता, म्हणजेच त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट. त्यानंतर आपण घेत असतो हॅड. होतेसाठी आपण काय घेत असतो? हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. त्यानंतर मी तुम्हाला वरतीच सांगितलं की जसा पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप घेत असतो, तसेच पूर्ण भूतकाळामध्ये सुद्धा आपण काय घेत असतो? क्रियापदाचे तिसरे रूप. आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म. आणि शेवटी मग फुल स्टॉप. तर अशा प्रकारे मग ह्या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये वाक्य तयार करता येणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? तिने. मग त्यासाठी आपण तिने त्यासाठी आपण वापरतो शी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? सहाय्यकारी क्रियापद हॅड. सी हॅड. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप. आता इथे क्रियापद लिहिलेले म्हणजेच मूळ क्रियापद लिहिणे असं आहे. मग लिहिणे यासाठी आपण राईट हा शब्द वापरतो. त्याचं तिसरं रूप आहे रिटन, म्हणजेच WRITE. राईट हा फर्स्ट फॉर्म झाला, पहिलं रूप. त्यानंतर WROTE रोट हा हे दुसरं रूप झालं आणि तिसरं रूप आहे रिटर्न. WRITTEN रिटर्न. लिहिलेले. सी हॅड रिटर्न. तिने लिहिलेले होते. का लिहिलेले होते? चुकीचे उत्तर. मग त्यासाठी आपण म्हणतो रॉंग. आणि उत्तर तर त्यासाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो ॲन्सर. बघा, रॉंग ॲन्सर म्हणजेच काय? चुकीचे उत्तर. शी हॅड रिटन रॉंग ॲन्सर. तिने चुकीचे उत्तर लिहिलेले होते. बघा, पूर्ण भूतकाळामध्ये अशा प्रकारे वाक्याची रचना ही येत असते. आपण वरती पूर्ण वर्तमान काळाची रचना पाहिली. त्याच्यामध्ये बदल फक्त काय झालेला आहे? इथे वर्तमान काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपण हॅव किंवा हॅज वापरत असतो. बघा, हे इथे आपण लिहिलेलं आहे की सब्जेक्ट तर घेतलेलाच आहे. फक्त वर्तमान काळात सहाय्यकारी क्रियापद आपण सब्जेक्टनुसार म्हणजेच कर्त्यानुसार हॅव किंवा हॅज वापरत असतो. आणि पूर्ण भूतकाळामध्ये इथे बघा, सहाय्यकारी क्रियापद आपण काय वापरलं? हॅड. नंतर मग क्रियापदाचे तिसरे रूप सेम आहे. वरती पूर्ण वर्तमान काळात सुद्धा आपण क्रियापदाचे तिसरे रूपच वापरत असतो आणि शेवटी ऑब्जेक्टच घेत असतो. म्हणजेच बदल फक्त कुठे झालेला आहे? तर सहाय्यकारी क्रियापद पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज वापरतात कर्त्यानुसार आणि पूर्ण भूतकाळामध्ये आपण काय वापरलं आहे? ते हॅड. आता जसं वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज हे कर्त्यानुसार वापरतात त्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकते. पण इथे पूर्ण भूतकाळामध्ये कर्ता कोणताही असला तरी आपण काय घेत असतो? हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. हे लक्षात ठेवायचं. आता इथे बघा, हा लास्ट क्वेश्चन आहे, माझा रुमाल कुठे आहे? बघा, अशा प्रकारचे प्रश्न तर आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतात. माझा रुमाल कुठे आहे? माझं वॉलेट कुठे आहे? माझा मोबाईल कुठे आहे? माझं पुस्तक कुठे आहे? माझी बॅग कुठे आहे? अशा प्रकारचे प्रश्न तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो, विचारत असतो. म्हणजे इथे रुमालाऐवजी आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या वस्तू येत असतात. तर हा जो प्रश्न आहे तो सर्वात आधी कोणत्या काळातला आहे ते ओळखायचं. त्यानंतर त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्ही याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. याचं ॲन्सर मी जस्ट ट्रान्सलेशन मी कमेंट बॉक्समध्ये चेक करणार आहे. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.